नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी आहे रुकडीमधून. रुकडी इथं रात्री 12च्या दरम्यान अचानक गॅसचा स्फोट झाल्याने 78 वर्षीय वृद्ध महिलेचा भाजून मृत्यू झाला. या स्फोटात तिचं राहतं घर उद्ध्वस्त झाले. गॅसचा स्फोट नेमका कशामुळे झाला याची चौकशी होणे गरजेचे असून संबंधित गॅस कंपनीवरती कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांच्या मधून होत आहे. याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं मराठी शाळेजवळ एका छोट्याशा खोलीमध्ये 78 वर्षीय पार्वती अण्णासू आंबोळे एकट्याच राहत होत्या. दरम्यान मध्यरात्री 12च्या दरम्यान अचानक स्फोटाचा मोठा आवाज आल्याने शेजारी राहणाऱ्या राहुल बागडी, दीपक बागडी यांनी तात्काळ ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी संतोष रुकडीकर, सदस्य शीतल खोत, सचिन इंगळे, पोलीस पाटील कविता कांबळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन हातकणंगले पोलीस ठाण्याला माहिती दिली. यावेळी झालेला स्फोट इतका मोठा होता की घराच्या भिंती कोसळून पडल्या तर पत्रे आणि रूपकाम हे जळून खाक झाले होते. पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी आग विझवून आंबोळे यांना वाचवता येईल का यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र प्रयत्नांना अपयश आले. या स्फोटात आंबोळे यांचा झोपल्या ठिकाणीच भाजून मृत्यू झाला होता. दरम्यान यावेळी हातकणंगले पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत सहकार्य केले. घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली असून पुढील तपास API यादव करीत आहेत. सरपंच प्रतिनिधी संतोष रुकडीकर, सदस्य शीतल खोत आणि सचिन इंगळे यांनी टँकर आणून आग विझवली आणि त्यांनी वृद्ध महिलेला सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्यांना त्या प्रयत्नात अपयश आले. वृद्ध महिलेला बाहेर काढेपर्यंत तिचा अजून मृत्यू झाला होता. वृद्ध महिलेला वाचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नाची सर्वत्र कौतुक होत आहे.